जसं मगाशी सांगितलं की बॅकग्राऊंडसाठी जी गाणी तयार केली आहेत, पण प्रत्येक तो फ्लो तुमचा त्याच्यात दिसतोय की सिनेमाचं काय आणि प्रत्येक गुड जे ठेवलेले ते लिटरली क्लिअर होत आहे की काहीतरी आहे जे कदाचित सिनेमाच्या शेवटाला जेव्हा येईल तेव्हा ते लोकांना समजेल किंवा प्रेक्षकांना समजेल. आणि ऑफकोर्स एक फ्लेवर हवा असतो आजकाल सगळ्यांना. तो ट्रेंडी सॉन्ग लवकरच सगळ्यांच्या भेटीला येतील आणि लवकर तुमची सुद्धा एक सिग्नेचर स्टेप ज्यात आहे. नजर काढ देवा असुरवना सुरवना आल्या गेल्याची भूता खेताची नजर काढ देवा असुरवना सुरवना. क्या बात आहे. सांभाळून हे सगळं करत होता. तर त्याची खूप इच्छा होती की दादा मला एक फिल्म मध्ये कॅरेक्टर असली ना की ते त्याच्याने मला कामं मिळतील पुढे. तर मी नेहमीच, कारण की तो एवढी वर्ष स्टोरी लिहिली गेली तेव्हाच त्याचा विचार करूनच ते कॅरेक्टर लिहिलं गेलं होतं. आणि जेव्हा त्याला आम्ही सांगितलं की हे तू कॅरेक्टर करतोय तर त्याचा उत्साह एकदमच आम्हालागत झालेला होता. आणि त्यांनी ते मॅनेज पण केलं की पुण्यातून येऊन जळगाववरून येऊन ते तो शूट कम्प्लीट करत होता. आणि आतापर्यंत जो जाण्याच्या अगोदर 3 दिवसापूर्वी आम्ही प्रमोशन ऍक्टिव्हिटी स्टार्ट करणार होतो त्याचा पोस्टर आम्ही सोशल मीडियाला टाकला आणि त्याला खूप सारा प्रतिसाद येत होता. जेव्हा शेवटचा कॉल झाला तेव्हा त्याच्या व्हिडिओला 2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज झाले होते आणि तो खूप खुश झाला होता. तर त्याला मी बोललो होते की तू ठाण्याला ये, आपण पुढचं प्रमोशनल काय करायचंय. आणि हे कारण की 4 वर्ष एवढं, कारण की एक फिल्मच्या मागे तुम्ही देणार तर ते खूप डाऊन पण झाले होते. आमची सगळी टीम ह्या प्रोसेस मध्ये होतो आणि सचिनचं सगळा तो प्रेझेन्स सगळा त्याचं सगळं एक प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला इनपुट्स देणं, त्याचा उत्साह एवढा असायचा की आम्ही पण, कारण की तो आमच्या टीम मध्ये सगळ्यात कमी वयाचा मुलगा होता आणि तो 2016 पासून माझ्यासोबत होता. आणि जेव्हा ह्या फिल्मची कास्ट आम्ही हे करत होतो, पात्र लिहिली जात होती, तेव्हा सचिनचं पहिलं कास्टिंग झालं होतं. कारण की तो टीम मध्येच होता आणि त्याची नेहमी एक तक्रार असायची की आमच्या टीम मध्ये सगळे सिरियल्स मध्ये काम करत होते. आगे मत जाओ, आगे मत जाओ. सर 2 जण इस साइड आहे ना सर, 2 जण इस साइड. पीछे डिस्प्ले बंद करो ना, किधर गए अंकल, ये डिस्प्ले बंद करो ना. उत्सुकता वाढेल आणि एकंदरीत कलाकार जे चित्रपटात आहेत ते पोस्टरवरती. ये सर काय 5 डिसेंबर काय आहे असुरवन. हो तुमचे निर्मात. सर आइए सर, तीनों जन आइए, तीनों जन साथ में आइए, कदम से कदम रख के आइए. आओ आओ, जो लास्ट टाइम किए थे. ए पोस्टर तो देखने दो, तुम पोस्टर तो देखने दो. तू इधर साइड है, इस साइड है. इस साइड है. मधुरवन दुर्गा असुरवन 5 दिवसावर नक्की. असुरवन 5 डिसेंबर सिनेमागृहात नक्की बघायचंय. सांगा. हाँ यही डालूंगा मैं. 5 तारखेला बघा सगळ्या सिनेमागृहात. आणि सर्वात आधी तर मी सचिनला कॉंग्रॅच्युलेशन करते. त्याची फर्स्ट फिल्म. आय एम सो एक्साइटेड फॉर हिम अँड आय जस्ट होप ही विल गेट ऑल द सक्सेस ही नीड्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट. ओके रेडी सर. वेलकम टू असुरवन. आपका लास्ट म्यूजिक एल्बम काफ़ी हिट गया था, क्या बोलना चाहते हैं आप? आज आए हैं. असुरवन हा सिनेमा रिलीज होता आहे 5 डिसेंबरला. सो संपूर्ण महाराष्ट्राने हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आपल्या मराठी कलाकारांना खूप खूप प्रेम द्यावं. तू विचार. सर्वात प्रथम तर सचिन मला खूप
चांगला मित्र आहे आणि विश्वास मला खूप चांगला मित्र आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे की सचिनचा पहिला सिनेमा येतो. तर सगळ्यात आधी त्याला कॉंग्रॅच्युलेट करते अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द फिल्म. तर जसं की आपल्याला माहितीच आहे की 5 तारखेला रिलीज होते, तर नक्कीच सिनेमागृहात जाऊन बघा. थँक्यू करा. Okay guys, let's give 3 cheers for Asur 1. Hip hip! Hip hip! Hip hip! काय बात आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सगळ्यांनी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण मराठी सिनेमा जर मोठा कोण करू शकतो आणि फक्त प्रेक्षक आहेत. तुम्ही पण चित्रपटगृहाकडे वळवा, आम्ही 10 पावलं घेऊन तुम्ही नवीन नवीन सिनेमे तुमच्यासाठी घेऊन येऊ. काय चालतंय ना? बद्दल सांग, काय तुझं म्हणजे बटरफ्लायज इन द स्टमक? मी सगळ्यात आधी माझ्याबद्दल सांगायचं सचिन दादाला बद्दल बोलेन, कारण त्याच्या मागे लागून दादा काम करायचं तुझ्यासोबत असोसिएट किंवा असिस्टंट म्हणून करायचं. मग त्यांनी दिलेला विश्वास, मग त्याच्यानंतर चित्रपटाची प्रोसेस, नंतर चित्रपटात एक प्रमुख भूमिका ही करणं जितकं सोपं दिसतं तितकं विश्वास ठेवायला एक खूप मोठं मन लागतं. कारण तुला आता माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळे दिग्गज आहेत आणि या दिग्गजांमध्ये सगळ्यात जर लहान कोण असेल अनुभवाने तर तो मी आहे. तर या सगळ्या दिग्गजांसोबत काम करणं ही खूप मोठी प्रोसेस होता. हा प्रश्न विचारला जाईल किंवा अर्ध्या लोकांना वाटलं असेल कोण डुप्लिकेट घेऊन आले. नाही हो, जसं थोडंसं मी एक फार कमर्शियल राहतो स्वतःच्या बाबतीत, कारण की प्रत्येक सिनेमामध्ये असू दे किंवा काही काम करत असेल तर थोडं स्वतःच्या शरीरावरती जास्त लक्ष देतो. थोडंसं आहे काहीतरी गुपित ओके चाललंय. एक सिनेमाचं काम चालू आहे, त्यामुळे जरा हा लुक केलाय आणि लवकरच म्हणजे नुकताच एक सिनेमा येऊन गेला आणि अजून 2 सिनेमा आहेत जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटी येतील आणि हा जे आहे त्याचं एक काम चालू आहे. तर तुमच्या शुभेच्छांची मला त्याची गरज आहे. आपण 5 डिसेंबरला बघूयातच, पण फार उत्तम असं सगळं दिसतंय आणि जमून आलेलं आहे. फायनली मूवी रिलीज होतोय आणि आपण सगळे बघणार आहोत 5 तारखेला. तोपर्यंत 1 लाख